मग भूतकाळ संपलेला आहे, भविष्यकाळाबद्दल माहिती नाही. मग आपल्या हातात काय आहे? आज आणि आत्ता, वर्तमान काळ. मी तुमच्या समोर बोलतो एवढंच सत्य आहे. मग ही जी सुषुम्ना नाडी आहे, मध्य नाडी आहे, ही वर्तमान काळाची नाडी आहे आणि हिच्यामधून महालक्ष्मीची शक्ती वाहते. इकडे महाकाली आहे, इकडे महासरस्वती आहे, मध्ये महालक्ष्मी आहे. परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग. आणि ही जी मध्य नाडी आहे हिच्यावरती 7 चक्र आहेत. सगळ्यात पहिलं चक्र मूलाधार चक्र. या मूलाधार चक्रावरती म्हणजे आपण बसलेला आहात, आपल्या पाठीच्या कण्याचा जो भाग जमिनीला स्पर्शित होतो त्या ठिकाणी ते चक्र आहे. आणि याच्यावरती देवता आहे श्री गणेश. श्री गणेशांचं स्थान तिथं आहे. जे गणेश तुम्हाला आम्हाला सुबुद्धी देतात, जे गणेश पावित्र्याचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, ते गणेश त्या ठिकाणी बसलेले. मूलाधार, मूल अधिक आधार, आपल्या जीवनाचा पाया, जीवनाचा बेस, जे पावित्र्य आहे ते त्या ठिकाणी आहे. आपण जर गणेश अथर्वशीर्ष ऐकलं असेल, वाचत असेल, तर त्याच्यामध्ये एक ओळ आलेली आहे, त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. म्हणजे हे गणेशा तुझं स्थान कुठं आहे? तर तुझं स्थान त्या मूलाधार चक्रामध्ये नित्य वसलेलं आहे, स्थित आहे, सदैव आहे. असे ते श्री गणेश त्या ठिकाणी आहेत. त्याच्यावरती त्रिकोणी माकड हाड, आपल्या पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग. त्या त्रिकोणी माकड हाडामध्ये 3.5 विटोळ घालून बसलेली एक शक्ती आहे. तिचं नाव आहे श्री कुंडलिनी शक्ती. जगदंबा शक्ती आहे ती. आणि ही जी कुंडलिनी शक्ती ही प्रत्येकामध्ये स्थित आहे आणि ती आपल्या सर्वांची आई आहे. आपण काय केलं जीवनामध्ये आपल्याला काहीच माहित नसतं, परंतु तिच्याकडे सगळं रेकॉर्ड असतं. आपण मागचे अनेक जन्म काय केलेलं आहे ते सगळं काही त्या कुंडलिनी शक्तीमध्ये असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी तिचं वर्णन केलेलं आहे. ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा, ज्या विश्वबीजाच्या कुंभा सवली केली. कशी आहे? तर विश्वाचं बीज असलेली शक्ती आहे ती, परंतु ते निद्रिस्त आहे, झोपलेली आहे. आणखी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? नागिनीचे पिलू कुंकुमे नाले. कसे आहे? नागिनीच्या पिलासारखे आहे, कुंकुम रंगाचे आहे, परंतु निद्रिस्त आहे, झोपलेली आहे. तिचं जागरण होणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 पीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरगडची रेणुका देवी आणि अर्धपीठ नाशिक जवळची वणी आदिशक्ती. हे 3.5 पीठाची जी शक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये, ती आपल्या प्रत्येकामध्ये वसलेली आहे, स्थित आहे, परंतु ती निद्रिस्त आहे. परमपूज्य मात्यांच्या कृपेमध्ये तिचं जागरण होणार आहे. ज्यावेळेस ती जागरण होतं त्यावेळेस त्या वरच्या 6 चक्रांचं भेदन करून आपल्या टाळूमधून ती बाहेर पडते. आणि ज्यावेळेस ती बाहेर पडते त्यावेळेस आसपास पसरलेलं जे परमेश्वरी साम्राज्य आहे त्याच्याशी ती एकरूप होते. कुंडलीचा प्रकाश ज्यावेळेस वरती येतो, वरचं चक्र आहे ते स्वादिष्ठान चक्र, आपल्या ओटीपुटाचा भाग. या ठिकाणी ब्रह्मदेव सरस्वतींचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. सरस्वती ज्या ब्रह्मदेवाने सगळ्या विश्वाची निर्मिती केली त्यांचं स्थान तिथं आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रावीण्य प्राप्त होतं, मास्टरकी प्राप्त होते. आपण कलाकार आहात, उत्तम कलाकार आहात. शेतकरी आहात, उत्तम शेतकरी होणार. काय पेरायचं, काय पेरू नये, सोयाबीन करावं की कांदा करावा की कपाशी करावी, हे आपल्याला आतून येतं. कारण हे जे स्वादिष्ठान चक्र विद्या, तिथे विद्येचं स्थान आहे हे आपल्याला ऑटोमॅटिक कळतं. आणि त्या भागामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आपण एकदम मास्टरकी प्राप्त करतो. आमच्या भगिनी आहेत, जर आपले स्वादिष्ठान चक्र क्लिअर असेल ना तर आपला स्वयंपाक एकदम उत्तम होणार. आपण अनेक उदाहरणं बघतो, सामान तेच असतं, सगळं तेच असणार, करणाऱ्या 2 वेगळ्या असल्या की हिचा स्वयंपाक चांगला होतो, हिचा स्वयंपाक का होतं असं? कारण जिचा स्वयंपाक चांगला होतो तिचा स्वादिष्ठान चक्र चांगलं असतं. त्या ब्रह्मदेव सदस्याचे आशीर्वाद मिळतात. खूप मोठी गोष्ट आहे. कुंडलीचा प्रकाश जास्त वरती येतो, नाभी चक्र, आपला पोटाचा जो मध्य भाग आहे या ठिकाणी आहे नाभी चक्र. या ठिकाणी आहे लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण म्हटलं का आपल्या समोर काय येतं? सुख, समाधान, शांती, आनंद. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आपला प्रपंच सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा होतो. पोटाचा जो गोल भाग दाखवलेला आहे तो आहे भवसागर. आदिगुरु दत्तांचे सर्व अवतरण आपल्या पोटामध्ये आहेत. धर्म आपल्यामध्ये स्थापित होतो. धर्म म्हणजे हिंदू धर्म, हिंदू मुस्लिम वगैरे तो धर्म आहे. तर मानव धर्म, मानवाने मानवाशी कसं वागायचं, मुलाचा धर्म असेल
वडिलांचा धर्म असेल, आईचा धर्म असेल, भावाचा धर्म असेल, बहिणीचा धर्म असेल, शेजाऱ्याचा धर्म असेल, राजाचा धर्म असेल, तो धर्म कसा पाळायचा हे आतून येतं. म्हणजे काय चांगलं, काय वाईट, काय खोटं, काय करावं, काय करू नये ते आतून येतं. आपल्यामध्ये धर्म प्रस्थापित झाल्यानंतर आणि आपली जी काही पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी सुधारते. एकदम सुंदर व्यक्तिमत्व त्या माणसाचं तयार होतं. काय बोलावं, काय बोलावं सगळं आतून कळतं, कारण त्या परमेश्वराचे आशीर्वाद त्याला मिळतात आणि मग त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होतं. कुंडलीचा भाग जास्त वरती येतो, मध्य अनाहत चक्र या ठिकाणी छातीचा मध्य भाग, या ठिकाणी जगदंबा माता, दुर्गा माता. जगदंबा मातेचं स्थान तिथं आहे. आपल्याला बघा भीती वाटली का आपला हात छातीवर, छातीमध्ये धडधड होतं. का होतं असं? कारण त्या दुर्गा मातेचं स्थान तिथं आहे. आपल्याला जर कोणाला भीती वाटत असेल तर फक्त एकच करा, आपला हात या ठिकाणी उजवा हात ठेवा आणि फक्त 12 वेळा जगदंब 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 जगदंब, तुमची भीती नाहीशी होईल. कारण त्या देवीचं वास्तव्य तिथं आहे आपल्या छातीमध्ये. डाव्या बाजूला शिव पार्वती, शिवांचं स्थान आहे. आत्मा इथं आहे. कुंडलीचा प्रकाश आत्म्याला मिळाला, आत्मा प्रकाशित झाला. या ठिकाणी लाईट लावलेला आहे म्हणून सगळं दिसतं. इकडे पुरुष बसले, इकडे स्त्रिया बसल्या. तसंच आहे, आत्मा ज्यावेळेस प्रकाशित होतो त्या प्रकाशामध्ये आत्म्याला कळतं की चांगलं काय, वाईट काय, काय करावं, काय करू नये. तो आत्मा प्रकाशित होतो. शिवपार्वतीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. उजवी जी बाजू आहे ती आहे उजवं अनाहत चक्र, या आहे सीताराम. सीतारामांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श राजा, सर्व गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. कुंडलीचा प्रकाश वरती गेला, गळ्याचा खोलगट भाग, या ठिकाणी आहे विशुद्धी चक्र, राधाकृष्णाचं स्थान आहे बघा इथे. राधाकृष्ण, कृष्णाची मधुर वाणी आपल्याला प्राप्त होते. कृष्णाचं व्यवहार चातुर्य, व्यवहार कसा करावा हे कृष्णाकडून शिकावं. सगळी नीती कशी शिकावी कृष्णाकडून शिकावी. ते जे व्यवहार चातुर्य आहे ते कृष्णाचं आपल्याला येतात. आपल्याला राधाकृष्णांचे आशीर्वाद प्राप्त होतात. उजवी जी बाजू आहे इकडे विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणीचं स्थान तिथं आहे. आपले सगळे वारकरी जातात ना, खूप सुंदर गातात, खूप सुंदर भजन म्हणतात. का? त्यांची विशुद्धी क्लिअर असते. ते विठ्ठल रुक्मिणीचं स्थान इथे आहे. डावी बाजू आहे इथे विष्णू माया, श्रीकृष्णाची भगिनी, तिचं स्थान तिथे आहे. या सर्वांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. कुंडलीचा प्रकाश जसं वरती येतो, ज्या ठिकाणी आपण कुंकू लावतो, या ठिकाणी आज्ञा चक्र, या तीनही नाड्या या ठिकाणी एकत्र होतात. ही लक्ष्मी या ठिकाणी महालक्ष्मी होते. हे गणेश या ठिकाणी महागणेश होतात. आणि ज्यावेळेस कुंडलीचा प्रकाश या ठिकाणी येतो त्यावेळेस मी आणि माझं, आपलं जे काही भौतिक आहे, जे काही माझं असतं, माझं घर, माझा प्रपंच, माझी शेती, माझी मुलगी, माझा मुलगा, माझे वडील, माझा भाऊ, हे ज्यावेळेस संपतं त्यावेळेस इथून वरती जायला सुरुवात होते. आणि आपण म्हणतो दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. परमेश्वर कुठे आहे? याच्या वरती आहे. ज्यावेळेस आपण दया, क्षमा, शांतीच्या पलीकडे जातो, म्हणजे मी, माझं जे काय ते आपण सोडायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपण परमेश्वराकडे जायला सुरुवात होते. आणि ज्यावेळेस कुंडलीचा प्रकाश सहस्रार चक्रावरती, या ठिकाणी ब्रह्मरंध्र आहे, इथून ज्यावेळेस ही शक्ती बाहेर पडते, हजारो पाकळ्यांचं कमळ असावं तसं हे चक्र आहे. हे शिव या ठिकाणी सदाशिव होतात, आदिशक्तीचं निवासस्थान. आणि ज्यावेळेस या ठिकाणी ही कुंडलिनी शक्ती बाहेर पडते त्यावेळेस नेमकं काय होतं? आजूबाजूला पसरलेली जी परमचैतन्याची शक्ती आहे, परमेश्वराची शक्ती आहे, तिच्यामध्ये आपल्या आत्म्याची शक्ती एकरूप होते. आणि ज्यावेळेस ती एकरूप होते त्यावेळेस आपल्या टाळूमधून एक प्रवाह बाहेर पडतो. आपल्या हातावरती, टाळूवरती एक जाणीव होते थंड थंड चैतन्याची. ज्यावेळेस आपण इथे हात करू त्यावेळेस आपल्याला ती जाणीव अशी होते आपल्या हातातून आणि टाळूमधून. प्रवचनाचा, सांगण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. आता शेवटचे 5 मिनिट या शक्तीची आपल्याला जागृती करून घ्यायची ना सगळ्यांना. थोडंसं मोकळं बसा, मांडी घालून बसायचंय. काय करायचंय ते अगोदर सांगतो. पायामध्ये चप्पल असेल तर काढून ठेवा, टोपी असेल तर काढून ठेवा, कारण आपल्याला इथे टाळूवरती ते जाणीव घ्यायची. थोडंसं मोकळं बसा. इथे एक योगी बसलेले आहेत. काय करायचं यांच्याकडे बघून आधी डोळे उघडे ठेवून बघून घ्या, कारण हे सगळं आपल्याला डोळे बंद करून करायचं आहे. अगोदर डोळे उघडे ठेवून बघा, नंतर डोळे बंद करून करायचं आहे. मी सांगेल सुरुवातीला दोन्ही हात मांडीवरती ठेवा, या पद्धतीने मांडीवरती ठेवायचे. आपण प्रसाद घेताना ठेवतो ना त्या पद्धतीने. आणि एकदम
आपलं रिलॅक्स बसायचं, असं एकदम ताट वगैरे काही गरज नाही, एकदम शांत, फक्त पाठीचा काना ताट ठेवायचा, पाठीचा काना ताट ठेवायचा. मी सुरुवातीला सांगेल की आपला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवा, आपला जो उजवा हात आहे तो जमिनीवर पालथा ठेवायचा आहे आणि डावा हात कोपरा टाकून आकाशाकडे, तळवा स्वतःकडे, या पद्धतीने. एक हात उजवा जमिनीवर असेल, डावा आकाशाकडे असेल, तळवा स्वतःकडे असेल. आता हे का करायचंय तर मगाशी जे सांगितलं होतं डावी आणि उजवी, बरोबर की डावीकडे नको उजवीकडे नको, म्हणून आपण काही प्रार्थना घेणार आहोत. हे ठेवल्यानंतर मी जी काही प्रार्थना म्हणेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे. एवढं करून झालं की मी सांगेल आपले दोन्ही हात मांडीवरती घ्या, दोन्ही हात परत मांडीवरती घ्यायचे आणि यानंतरच्या सगळ्या क्रिया उजव्या हाताने करायच्या आहेत. मी सांगेल सुरुवातीला की उजवा हात छातीवरती डाव्या बाजूला ठेवा, या पद्धतीने दाबून धरायचा, छातीवरती डाव्या बाजूला, जिथे आपलं हृदय आहे, हृदयाचे ठोके पडतात त्या ठिकाणी दाबून धरायचा, लक्ष त्या ठिकाणी द्यायचं. काही प्रार्थना सांगेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे. त्यानंतर तोच हात कपाळावरती आडवा दाबून धरायचा आहे, मान थोडीशी पुढे झुकवायची आहे. आपण डोकं दुखताना दाबतो ना, त्या पद्धतीने थोडासा हात दाबायचा, मान थोडीशी खाली झुकवायची आहे. काही प्रार्थना सांगेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे आणि त्यानंतर तोच हात डोक्याच्या मागे मागे ठेवायचा आहे, आपल्या हातावरती डोकं झेलून धरायचं. या पद्धतीने एक प्रार्थना सांगेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे आणि त्यानंतर आपला हात, हाताचा तळवा टाळूवरती दाबून धरायचा आहे. हाताचे बोट ताट असतील, तळवा ठेवायचा, बोट नाही. या पद्धतीने दाबून धरायचा आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा फिरवायचा आहे. आपली ही जी कातडी आहे ही कातडी हल्ली पाहिजे, घासायचा नाही, दाबायचा आणि गोल फिरवायचा आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. हे फिरवत असताना मनामध्येच काही मी प्रार्थना म्हणेल ती म्हणायची आहे. हे फिरवून झालं की आपला हात अलगद वरती उचलायचा, 1 इंच 2 इंच टाळूपासून लांब जवळ. आपला टाळू आणि हात याच्यामध्ये आपल्याला काही जाणीव होते का याकडे त्यावेळेस सगळ्यांनी लक्ष द्यायचं. लांब जवळ, अतिशय जवळ घ्यायचं, मग हळूहळू लांब घ्यायचं. आपले टाळू आणि हात याच्यामध्ये आपल्याला काही जाणीव होते का, ओढलं जातंय का, थंड असेल गरम असेल, आपल्या हाताला काही स्पर्शित होतंय का, याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. लांब जवळ मागे पुढे मी सांगेल सगळं. या पद्धतीने डोळे बंद करून करायचं. ते फिलिंग जे आहे, ती जाणीव आहे ती घ्यायची, नंतर हात मांडीवर. त्यानंतर मी सांगेल डाव्या हाताने फक्त चेक करा, तर डाव्या हाताने फक्त चेक करायचं. जसं उजव्या हाताला जाणवलं तसं डाव्या हाताला जाणवलं का, लांब जवळ वरती खाली मागे पुढे, बस एवढंच करायचं आहे. दोन्ही हात मांडीवर एवढंच करायचं आहे. फक्त हे सगळं करताना डोळे बंद करायचे आहेत. रामदास स्वामींनी एकदा हा प्रश्न विचारला होता की महाराज, आत्मसाक्षात्कारासाठी किती वेळ लागेल? त्याने सांगितलं तर क्षणाचाही विलंब नाही, पण घेणाऱ्याची शुद्ध इच्छा पाहिजे, देणारा कुणीतरी समर्थ पाहिजे. तुम्ही ज्या अर्थी एवढ्या तन्मयतेने इथे बसलेला त्या अर्थी तुमची शुद्ध इच्छा आहे. परमपूज्य माताजींनी आतापर्यंत लाखो लोकांना दिलेलं आहे, तुम्हालाही मिळणार नाही, त्यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे हे सगळं घडणार आहे. आता आपण सगळ्यांनी दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे. आणखी एक गोष्ट अशी की हे सगळं परमपूज्य श्रीमातांच्या कृपेत होणार आहे, तिकडून येणार आहे. मी फक्त तुम्हाला सांगतोय, मी फक्त गाईड करतोय, मी तुम्हाला काही देणार नाही आहे. आपल्यामधली शक्ती आहे, आपल्यामधली शक्ती जागृत होणार आहे परमपूज्य माताजींच्या कृपेमध्ये. ती जाणीव, आपल्या शक्तीची जाणीव आपल्याला होणार आहे. तर देणाऱ्या परमपूज्य श्रीमाता ज्या आहेत, आपण सगळेजण परमपूज्य श्रीमातेंना नमस्कार करूया. सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे, वंदन करायचं श्रीमातेंना हात जोडून. प्रार्थना करूया, परमपूज्य श्रीमाताजी कृपा करून आमच्यामधील श्री कुंडलिनी शक्ती जागृत होऊ द्या. नमस्कार करूया, दोन्ही हात मांडीवरती ठेवा. दोन्ही हात मांडीवरती असतील, डोळे बंद असतील. एक थोड्या वेळासाठी कुणीही डोळे उघडायचे नाही. जर डोळे उघडले तर आपलं चित्त बाहेर जातं. चित्त बाहेर गेलं की आपल्याला व्यवस्थित जाणीव होणार नाही. म्हणून कोण चुकतं कोण बरोबर इकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही. डोळे बंद, दोन्ही हात मांडीवरती. आपला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा आहे
आणि डावा हात कोपरात वाकून आकाशाकडे. उजवा हात जमिनीवर असेल, डावा हात आकाशाकडे असेल. मनामध्येच प्रार्थना करूया. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमची डावी व उजवी बाजू शुद्ध होऊ द्या, संतुलित होऊ द्या. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्या डाव्या व उजव्या बाजूकडील सर्व दोष, सर्व बाधा, सर्व जडत्व, सर्व अतिरिक्त उष्णता भूमी तत्वामध्ये व आकाश तत्वामध्ये विलीन होऊ द्यात, विलीन होऊ द्यात, विलीन होऊ द्यात. हे धरणी माता, हे आकाश देवता, कृपा करून आमची डावी व उजवी बाजू संतुलित होऊ द्या. दोन्ही हात मांडीवरती, डोळे बंद असतील. आपला उजवा हात छातीवरती डाव्या बाजूला, लक्ष छातीवरती डाव्या बाजूला आपल्या हृदयाच्या ठिकाणी. प्रार्थना करायची मनातल्या मनात. श्री माताजी, आपल्या कृपेत मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. मी म्हणजे हे शरीर नव्हे, मन नव्हे, बुद्धी नव्हे. मी केवळ शुद्ध आत्मा आहे. मी आत्मा आहे, 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 मी आत्मा आहे. तोच हात आता कपाळावर आडवा दाबून धरायचा आहे. मान थोडीशी पुढे झुकवायची आहे. डोळे बंदच असतील. या ठिकाणी फक्त 2च वेळा प्रार्थना करायची आहे. मी सर्वांना क्षमा केली आहे. माझा कुणावरही राग नाही. मी सर्वांना क्षमा केली आहे. माझा कुणावरही राग नाही. आणि अगदी मनापासून सगळ्यांना क्षमा करून टाकायची. ज्याच्यावर आपण रागवलं असेल त्याला अगदी मनापासून क्षमा करून टाकायची. तोच हात आता डोक्याच्या मागे, मान थोडीशी वरती करायची, डोळे बंदच असतील. या ठिकाणी फक्त 1च वेळा प्रार्थना करायची. श्री माताजी, आपल्या महान परमेश्वरी कार्यात आमच्या हातून कळत नकळत काही चूक होत असेल तर कृपा करून मला क्षमा करावी, आम्हाला क्षमा करावी. श्री माताजी, मी सर्वांची क्षमा मागत आहे. कृपा करून सर्वांनी मला क्षमा करावी. आणि अगदी मनापासून ज्याला कोणाला आपण रागवलं असेल, चिडलो असेल, ओरडलं असेल त्याला मनापासून क्षमा करून टाकायची. आता आपला हाताचा तळवा टाळूवरती दाबून धरायचा आहे. मान थोडीशी पुढे झुकवायची, डोळे बंद असतील. आपला हाताचा तळवा टाळूवर दाबून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा फिरवायचा आहे. हे फिरवत असताना मनामध्येच प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्यामधील श्री कुंडलिनी शक्ती जागृत होऊ द्या. श्री माताजी,
कृपा करून आमचे सहस्रार चक्र उघडावे. परमपूज्य श्री माताजी कृपा करून